कसं काय बाबूराव? काय नाही बाबूराव, ते दिवशी ना कुठे गेलता? कुठं नाही. अरे हात सोड मोडा. मोबाईल गेलो होतो. मोबाईल कशाला गेलता? अरे बहिणीकडे दिवाळीला. दिवाळी गेलता बे? हा मग तिथे गेलो. आपलं इष्ट संप. मग परत कसं आला रे? आता माझी वजन जास्त आहे. किती 50? तसं नव्ह, मग कसं? माझी ओळख लय आहे. लागा त्यामुळे मी गेलो थेट मंत्रालयात. हा तिथं गेलो आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी घ्या आणि बसा म्हणलं. बोला बोला नव्हे, खुर्चीवर. लागा त्यांनी खुर्ची दिली, खुर्चीवर बसलो. चहा पाणी विचारलं. मी चहा आणा म्हणलं. लोका तिथला चहा पिलो. चहा गोड लागला म्हणलं. गावापेक्षा इथला अजून एक कप प्यावा म्हणलं. अजून एक कप द्या म्हणलं. मला माहित आहे तू चहाला हवरायची. अजून एक कप आणला, पिलो. मग मुख्यमंत्री साहेब म्हणलं काय इकडे काम काढलं. मग मी म्हणलं मला गावाला जायचंय, मी इकडे बहिणीकडे आलतो दिवाळीला म्हणलं. मग त्यांनी लगेच फोन केला. गेले मिनी बस आलीच दारात. मिनी बस? हा मग बस मध्ये बसलो आणि गेलो. 2 किलोमीटर गेलो बरं का. घाटात आलो. का पुढे ती कंडक्टर आणि ड्रायव्हर दगड घेऊन थांबलेली. आंदोलन चालू आहे ना, इष्ट बंद राहावे म्हणून. मग तिने ड्रायव्हर घेऊन गेले पळून. मी एकटा राहिलो तिथं. मला कुत्र्याने बदललेला का त्याने. त्यामुळे घरातून झोपलो. त्यामुळे दिसलं. तुझं वजन कळलं की मला आता. कुठे गेलता मर्दा तू? 8 दिवस दिसला ना. लगा मी फॉरेनला गेलतो रे. फॉरेनला? फॉरेस्टात? अरे फॉरेस्टात ना वर मग प्रदेशात गेलतो मी. परदेशात? हा हा परवा दिल्लीला उतरलो रे. दिल्लीला? हा हा पुढं काय झालं? मग मी मंत्रालयात गेलो हा आणि तिथं समजी मीटिंग बसली होती. हा मीटिंग बसली, मी गेलो समजी काना उठली समजी जात. हा या म्हणली बसा. हा म्हणले तुला? हा मग मला बसा म्हणली. भुईला? अरे बोला ना हो लागा खुर्चीवर लागा. हा बसवली समजी बसा म्हणली. मग लगेच चहा कॉफी काय पाहिजे म्हणली. हा मी म्हणले कॉफी द्या. हा म्हणलं कॉफी आणली, कॉफी पिलू मस्त पैकी. हा त्याने समजेने विचारलं काय येणं केलं. हा मी म्हणलं असं मला जायचं आता फिरायला, मला इमान पाहिजे. मग मग लगेच इमान मोदी साहेबांनी फोन केला इमान. हा इमान लगेच आलं. पुढं इमानात बसलो. मग असं बघितलं समजा माग मोर जाऊन परत एक मॅडम आली. हा मॅडम आली ना सर म्हणली. हा मी सारखं सर साईडला हा 2-3 म्हणले. मी सारखं सर साईडला. हा परत मला कळलं ती मला सर म्हणते. हा मग परत मी म्हणलं बोला मॅडम. हा मॅडम म्हणल्या पट्टा नीट बांधा. मी म्हणलं मॅडम पट्टा तर मी नीटच बांधा ना, ती चटी गळेल की. हा मग मॅडम म्हणल्या सीट बेल्ट ती पठार. हा परत नाही सीट बेल्ट बांधला. परत तू ये पाहिजे लावायचं. अरे तुझ्या संगी याला तू सांगून तर कुठे गेलता मला. लगा आता मरच्या बारी तुला नेतो बरं का. हा जाऊया. विमानात गेला तुला काय नवीन अनुभव आला नाही? मग लगा अनुभव येणार. मला एक कविता लय भारी सुचली. कविता? 1 नंबर सुचली तुला म्हणून जाऊतो आता. हा. मी उंच उंच विमानात उडत होतो. थांब पडशील खाली. लगा ऐकून तर घे. लगा थांब जरा समजा ऐकून घे. उंच उंच विमानात उडत होतो. अचानक कळाले माझ्या पोटात. या गावात झाला जोरात. मी पळत गेलो संडासात आणि कार्यक्रम झाला चड्डी. मग आता लय भारी कार्यक्रम झाला लागा. 5-6 तास फिरलो. आपल्या गावाने दिसलो लागा. आपल्या गावाने? हा आपल्या गावाने. हा मला तरी विश्वासच बसला नाही. मग परत आपली झाडं किनार ड्राई खरी दिसली. परत हायस्कूल दिसलं. परत अजून लय काय काय दिसलं लागा. हायस्कूल? हा लगा इथं दिसलं. परत खाली बघितलं तर दुसरीकडे आपलं खिलावड स्टँड दिसलं. मग लागा मग लागा मी पळत गेलो. पायलटला म्हणलं थांबा माझा स्टॉप आला इथं लगेच. हा